हे एव्हरीवन, मी आहे अंजली आणि आज आपण जातो आहे जगन्नाथपुरीला, जगन्नाथजीच्या दर्शनाला. चला तर मग. हा पार्ट 2 आहे आणि पार्ट 1 मध्ये आपण मुंबई टू भुवनेश्वर फ्लाईटने अगदी कमी पैशात कसं आलो ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आज आपण जगन्नाथपुरीला जगन्नाथजीच्या दर्शनाला चाललो आहे. सकाळचे 5 वाजले आहे. इथे लवकर उजाडतं आणि आम्हाला वाटलं आम्हीच पहिले असणार, पण इथे खूप गर्दी होती आणि सकाळी आमचा ड्रायव्हर झोपला होता, त्यामुळे आम्ही रिक्षा करून इथे आलो. आणि आता आपण आज जाऊया जगन्नाथजीच्या दर्शनाला. बाहेरच चप्पल स्टँड असतं, भरपूर चप्पल स्टँड आणि मोबाईल ठेवायला जागा आहे, तर तिथे आपण मोबाईल ठेवूया. आणि खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं आणि माझे 4ही धाम पूर्ण झाले. पहिले मी रामेश्वरम केलं होतं, मग बद्रीनाथला गेलेली होती, मग द्वारकेला गेलेली होती आणि आज जगन्नाथपुरीचं पण सुंदर असं दर्शन झालं. आणि मंदिराच्या समोरच हे छोटंसं कृष्णाचं मंदिर आहे, तर कृष्णाला सजवणं सुरू होतं. आणि आता आपण इथे थोडीशी शॉपिंग करूया. मी इथून बॅग्स वगैरे घेतल्या आणि इथे संबलपूर कॉटन असं कपडा मिळतो, ते सुद्धा मी 3-4 ड्रेस घेतले, टॉवेल्स वगैरे घेतले. आणि आता आपण नाश्ता करूया आणि हॉटेलमध्ये येऊन. हे रेस्टॉरंट 5th फ्लोअरला आहे हॉटेलच्या. आणि आम्ही पटापट जेवलो आणि आता आपण जाणार आहोत चिलिका लेक बघायला आणि नंतर जाणार आहोत साक्षी गोपाल बघायला. ते पण छान मंदिर आहे, त्याची पण एक स्टोरी आहे, ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि असं म्हणतात जगन्नाथपुरीचं दर्शन केल्यानंतर साक्षी गोपालचं पण दर्शन करायचं. आणि कृष्णाची मूर्ती आहे तिथे छान, ती पण मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर आता आपण जातो आहे चिलिका लेक बघायला. आणि चिलिका लेकला एका कपलचे 6,000 घेतात, एका फॅमिलीला एकच बोट देतात आणि बोट बिलकुलच चांगली नव्हती. 6,000 घेतात. आम्हाला न डॉल्फिन दिसली, न रेड क्रॅब दिसले, आम्हाला काहीच दिसले नाही. आमचे पैसे फुकट गेले. आणि रिटर्न येताना आम्हाला हे कृष्णाचं मंदिर दिसलं, तर तिथे छान भजन वगैरे चालू होतं. आता आपण निघालो साक्षी गोपाल बघायला. अगदी छोटंसं गाव आहे. साक्षी गोपाल मंदिर हे अद्भुत ठिकाण आहे. हे मंदिर फक्त देवस्थानच नाही, तर श्रद्धेचा जिवंत पुरावा आहे. इथे भगवान श्रीकृष्ण स्वतः साक्ष देण्यासाठी चालत आले होते असे सांगितले जाते. आणि असे म्हटले जाते की एका तरुण ब्राह्मणासाठी स्वतः गोपाळ मूर्ती त्याच्या मागे मागे चालत आली आणि सत्याची साक्ष दिली, म्हणूनच या देवाला साक्षी गोपाल असे म्हटले जाते. आणि इथे असा हा प्रसाद पण ठेवलेला असतो. आणि सकाळपासनं दिवसभरापासनं आता खूप दमायला झाला आहे. एक मस्तपैकी कॉफी पिऊया. इथे समोरच एक छोटंसं दुकान होतं, तिथे आम्ही मस्त कॉफी पिली. आणि आता आपण जाणार आहोत बीच बघायला. आणि जगन्नाथपुरीवरून साक्षी गोपाल हे जवळजवळ 20 किलोमीटर होतं. आणि बीचवर असे छोटे छोटे दुकानं होते. इथे असे शंख, शिंपले आणि छोट्या छोट्या मुलांची खेळणी वगैरे भरपूर होते.
असा मस्त समुद्राचा आवाज बघून मनाला खूप शांतता मिळते. आणि इथे सँड आर्टचं चालू होतं. आणि समुद्राचा आवाज बघा किती मस्त येतो आहे. आणि पाणी अतिशय थंडगार होतं. आता मस्त आपण इथला रसगुल्ला खायला जाऊया. खूप सुंदर अशी टेस्ट होती याची. आपल्याकडे मिळतो तसा अजिबात नव्हता, वेगळा होता. आणि आता आपण आलो आहे हॉटेलमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बेडी हनुमानजी बघायला आलो. बेडी हनुमानजी याच्यासाठी म्हणतात की जगन्नाथजीने हनुमानजीला बांधून ठेवलं होतं, कारण हे रामाजवळ पळून जात होते. आणि गेल्याबरोबर समोरच इथे जगन्नाथजीचं दर्शन झालं. खूप छान अशा मूर्त्या ठेवलेल्या होत्या. कॅमेरा अलाव नाही आहे, पण मी पटकन फोटो काढला. आणि हनुमानजीची तयारी करणं चालू होती. आणि काळ्या रंगाचा इथे हनुमानजी आहे. आणि अशा समोरच 3 मूर्त्या आहेत. असं हे यांचं प्रवेशद्वार आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.